जिथे संघ आहे तो म्हणजेच मंगलमूर्ती विराथन आणि विपक्षात संघ बघायला मिळेल जय हनुमान मायखोप या त्यासाठी. मंगलमूर्ती तुम्ही जर इथे असाल तर प्लीज लवकर या. कॅप्टन आलेत का? निखिल किणीजी पाटील उद्याच्या दिवसात ऍक्शन मध्ये नयन पाटील या स्पर्धेचे आयोजक करते आणि ते ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. नयन मनात एक एक्सपिरियन्स खेळाडू आहे. एका बाजूला निखिल किणी वयवर्ष 20-22 परंतु टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती त्यांच्यासाठी दरवाजे खूप लवकर उघडे झाले ते सहज नाही. त्याच्यासाठी त्यांनी आपले कलागुण कौशल्य कसं दाखवले आणि त्यानंतर आज निखिल किणी आई एक पालघरचा ब्रँड झाला. येणाऱ्या काळात आगामी काळात सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा होते. काही पॅकेज या संघाचा तोही हिस्सा असेल आणि तोच निखिल आपल्याला पाहायला मिळतो. या दोन कॅप्टन आलेत. टॉस आपण वास्पिनावरती करणार आहोत. निखिल यांच्या शुभ असते ज्यांचा मी उल्लेख केला. याचं नाव सर या तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा पॉइंट ते तुम्ही कमावलंय सहज नाही. त्याच्यासाठी तुम्ही परिश्रम दाखवले. फक्त असं गोलंदाज म्हणून ज्यांची वर्णी लागली होती संघात परंतु जीत यांच्या अनुपस्थितीत ज्यांना संधी मिळाली ओपनिंगसाठी आणि ती संधी साधली आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आज रावळे संघाचा दमदार फलंदाज आणि तोच निखिल किणी यांना विनंती करीन की आपण या. मंगलमूर्ती संघाचा कॅप्टन नयन रितेश आणि दोन बंधू फ्रेम मध्ये अगदी मोठा कोण छोटा कोण हाच फरक आहे. कोणी सांगेल की ते जुडू आहेत आणि तेच नयन आणि त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतात. रितेश दोन कॅप्टन आहेत. संजयजी आपण या. त्या मॅचचा पॉईंट 3 होता एबी चषक आणि एबी चषकातील दुसरी रात्र मॅच क्रमांक 3 आणि त्या मॅचचा टॉस. या जय हनुमान मायखोपचे कॅप्टन मॅचला मात्र इथून आता टॉस आपण पॉईंट स्पिन करणार आहोत. जय हनुमान मायखोप ज्या संघाचा एक काळ असा होता की चला आता मंगलमूर्ती विराटनचा कॉल आहे. टेल्स इज स्ट्रॉंग and it is head. Yes, thank you निखिलजी. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. एकंदरीत संजयजी गावत सगळे टॉस जिंकला. मॅचला देखील सुरुवात झाली. मी फार वेळ नाही घेत. तुम्ही टॉस जिंकला. तुमचा जवळच्या विभागातली आणि पालघर जिल्ह्यातील नामवंत मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धेचे आयोजक अगदी 2 शब्दात या स्पर्धेचं कौतुक कसं कराल? सुंदर आयोजन आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील या मॅचसाठी शुभेच्छा. फार वेळ नाही घेत. जाऊया मॅचकडे. रनचेसला देखील सुरुवात झाली. प्रचंड क्षमता आहे. या फलंदाजानं आपला क्लास दाखवलाय. तो समोर यश आहे. पुढे चेंडू घेऊन
राउंड विकेट. ओव्हर शॉट, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन. साई सुविजय लिटरचा अजितला अभिवादन करतोय. सुविजयच्या जेलच्या बाटमधून आलेला एक भव्य षटकार. व्हाईट बॉल बघायला मिळतोय. बहुसंख्य पोहोचते 11 वरती. तगडा संघर्ष आपण बघणार आहोत. आपल्या स्टेजवर ही लाईव्ह पडते ना, त्याच्यामुळे आपला तसंच लाईव्ह ना बॉल एकदम प्लेन 11 स्कोर कार्ड वरती आपण बघतोय. पुढील चेंडू. प्रेझेन्स ऑफ माइंड फक्त दिशा दिले. स्लिप पॉइंट मध्ये सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या 1 ने आकार घेताना धावसंख्या पोहोचते 12 वरती. टार्गेट सेट केलेलं आहे 81 धावांचं. आणि 81 धावांकडे अचीव करायचं तर आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय भरपूर महत्वाचा. ही दुसरी इनिंग आहे 81 धावांचा पाठलाग जो मैदानाच्या मध्ये करायचं सध्या. पण एबी ट्रॉफी बाबत आदरणीय अजयजी भोईर साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि तेही सध्या मॅच आनंद घेतात. सर्व मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने आज या गावातील आपण पाहिलं तर या मंचावरती उपस्थित संपूर्ण मॅच आनंद तेही घेत आहे. यश तयार. या चौधरीचा पुढचा बॉल पडता फॉस्टला हवेमध्ये आणि त्या ठिकाणी टिपलाय झेल संपलाय. गौरव करे सके गौरव करे पाटुडी बॉल. साथीनं दाखल झाला नवीन बॅटर मिस्टर सनी. एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे. सनी न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघतोय. चेंडू ब्लाइंड शॉट केला गेला इथे. डॉट बॉल जे षटकाची होते समाप्ती. पहिलं षटक संपलंय आणि धावसंख्या स्कोर कार्ड वरती बघायला मिळते 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकाच्या मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबाधाब. बारा धावा स्कोर कार्ड वरती आपण बघताय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश मोठे बंधू बघायला मिळतात. यश यांचे 81चं टार्गेट आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती झालेले आहेत. दीपेश यांनी सुंदर बॅटिंग केली. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये घेऊन गेलेले आहेत. समोर आपण जयलकरला बघतोय. पुढील चेंडू आणि जयलकर आपला इंटेंट क्लिअर करतोय. पीक शॉट लॉक केलाय आणि सरळ चेंडू होते सीमारेषेच्या बाहेर. येतो एक भव्य षटकार. धावसंख्या 6 ने पुढे त्यांनी पोहोचले 18 वरती 18 वरती. हा फलंदाज असा आहे त्याचं नाव जेल आहे. जर शेवटच्या क्षणापर्यंत या मैदानाच्या आतमध्ये राहिला ना तर मॅचला एका टफ झोन कडे तो घेऊन जाऊ शकतो एवढी क्षमता या फलंदाजाकडे.
इथे अमरजात चेंडूला खूप वेगाने चेंडू लॉंगला ट्रॅव्हल होतोय, सिंगल कंप्लीट होते, बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला फीड केला जाईल, थ्रो केला जाईल, त्याच्यावर 19 वरती स्कोर कार्ड पोहोचलाय. जसं आपण जलच्या नावाचा उल्लेख केला, शेवटी जलनच षटक टाकलं होतं. म्हणजे त्याच्यापूर्वी खास करून जावेद सरचं षटक होतं, जलचं होतं. दोघांनीही जर्नी म्हणजे जावेद सर जल दोघांचंही नाव जर सुरुवात जर पहिली तर जे न सुरुवात होतं जर्नी होती. त्या जर्नी पर्यंत पोहोचण्यासाठी धावेंपर्यंत रोखण्यासाठी दोघांचा महत्वाचा वाटा होता. आता जल तरे आणि सनीचा अप्रोच खूप महत्वाचा आहे. आणि कशा पद्धतीने खेळला, फटका छान खेळलाय, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चालला, अगदी क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल, डबल त्या ठिकाणी कंप्लीट होईल. डबलच्या सहाय्यानं संघाच्या धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर 21 जावा. 6 षटकांचा अगदी खेळला. अजित सर मैदानाच्या मध्ये विचार केला, तुम्ही प्लॅनिंग किती करता, तुम्ही एक्झिक्युशन किती करत मैदानाच्या मध्ये, या सर्व काही गोष्टी क्रिकेटमध्ये तेवढ्याच महत्वाच्या असतात. प्लॅनिंग आणि एकाग्रता तुमच्याकडे असेल, तुम्ही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करू शकता. आणि यासाठी हवी तुम्हाला एक पार्टनरशिप. ऑटोमॅटिक यूज करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण बघतायत कधी रिझर्व मध्ये ट्रॅव्हल झालं, सिंगल कंप्लीट झाले, धावसंख्या पोहोचली 22 वरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे, चांगल्या दिशेने संघ वाटचाल करतायत. या 2 चेंडूवरती जर एका दुसरा मोठा शॉट येतोय तर जो तुम्हाला करंट रन रेट हवा आहे, आस्किंग रन रेट जो आहे त्या पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. अधिक वाट रन रेट सतत तुमच्या स्क्रीनवरती 13.62 करेल, तोही 13च आहे. फटका करण्याचा प्रयत्न केला, पॉईंट निघला, शॉट पॉईंट निघला, खेळाडू होता त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. एबी ट्रॉफीचा शानदार चौकार. मध्ये जरी मागच्या जरी आपण शो पाहिला तर शॉट पाहिलेला खेळाडू होता, त्याच्या हातामध्ये कॅच घेण्याची एक संधी होती. कारण अशा गोष्टी जर कॅचेस नाही घेतल्यात किंवा कठीण कॅच नाही टिपल्यात मैदानाच्या मध्ये तर मैदानाच्या मध्ये उघड होऊ शकतं. वीक वन बॉल मैदानाच्या मध्ये आपल्याला दीपेश चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सर्व चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धाव फलकावरती 26. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शिल्लक आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 55 धावा अजून देखील इथून मात्र करायच्या आहेत. त्यामुळे मजा येणार आहे. दोन षटकांचा संपला. धावा फलकावरती 26 लॉस ऑफ 1 विकेट. बरोबर आपण पाहिलं तर येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये 24 बॉल मध्ये 55 धावांचं लक्ष तुमच्या मेगा स्क्रीनवरती ते देखील पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यश पुन्हा दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. यशचा पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्त आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवी पंच संजीव पाटील सरांना आपण पाहतात, गोरेगाव मुंबई.
वर्ष 18 अगदी वयाचा असलेला खेळाडू आहे, परंतु इम्प्रेस करतोय. पुढचा बॉल पूर्ण मात्र मोठा प्रकार खेळण्याचा प्रयत्न, बॉल मध्ये क्षेत्राचे प्रयत्न करतायत, परंतु त्यांच्यापासून दूर राहिला बॉल. एकला डबल मध्ये कन्व्हर्ट करायचंय, डबल देखील कंप्लीट होत आहेत. अजित सर, या मॅच मध्ये जर बदल कोणी करू शकतो तर तो जल तरी आहे आणि त्याच्यावरती सर्वाधिक जास्त नजरा या मॅच वरती असणार आहे. आणि मागचे 6 चेंडू तो कडे राहिले आहेत, हेही चेंडू भरपूर महत्वाचा आहे. 38 झालेले आहेत. आता थोडंसं कंबाकी करण्याचा जल प्रयत्न करत आहेत आणि त्याच पद्धतीने विस्फोटक नॉक खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करत आहेत. एक जबरदस्त मॅच, एका चांगल्या दिशेने मॅच अग्रेसर होताना आपण या ठिकाणी बघतोय. 38 धावा, येणारे 16 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 16 मध्ये तुम्हाला 43 ची गरज बघायला मिळते. पुढील चेंडू शॉट क्या भाई, जबरदस्त बॉडी इथे बघायला मिळतोय. एकता पाटील पण स्थानला विवादन करताना जलचा एक स्टनिंग मॅरिटोरियस फिक्चर बघायला मिळतोय. संख्या पोहोचलं लेकिन सॉलिड मारा. आता जल तोरे किंवा त्याचे समर्थक तेच म्हणतायत, काय फटका खेळलाय, ट्रॅकिंग स्ट्रोक, बॉलला पाठवून दिलं सर बाउंड्री लाईनच्या बाहेर, शॉर्ट डिलिव्हरी आणि त्याच्यावरती आपण म्हणत त्या पूलचा फटका खेळलाय. 44 44 सभा 2 गड्यांच्या मोबदल्यात येणारे गुण 15 मध्ये रन करायचे 37. आता मथाने वर्सेस एडवन नाही, मथाने वर्सेस जलतरे असा मॅच सुरू आहे. सोडून दिला पंचाने सांगितलं अगदी वाईट बॉल इतका बाहेर गेला, पंचाने 2 हातामध्ये पडला असताना, म्हणून म्हटलं ना की मथाने वर्सेस जलतरे. अजित सर असाच मॅच सुरू झालाय. 45 धावा आहेत, परंतु इतक्या 36 धावांवरती खेळतोय जलतरे आणि सांगतोय जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, संघर्ष तुम्हाला जर्रे तर बघायला मिळणार आहे. जबरदस्त बॅटिंग करताना जल शॉट, जबरदस्त स्वीट साऊंड का आदर केले चेडूला. डाऊन द ग्राउंड ठोकतात भव्य दिव्य षटकार. थँक्यू. भोईर घेऊन आला लाख मुलाची स्पर्धा. प्रकाश जोतात आणि प्रकाश जोतात कोणाला तरी ती संधी द्यायची, कोणाला तरी ते मैदानावरती कशाही पद्धतीनं एका पुढे घेऊन यायचं खेळाडूला. आणि आज तो प्रयत्न मैदानाच्या मध्ये त्याला पाहायला मिळतात. जलतरेची बॅटिंग सगळं एडवान 12 बॉल मध्ये 42 धावांची इनिंग त्यानं साकारलंय. संघाला घेऊन गेले 51 वरती. दीपेशवरती आक्रमण केलंय. पुन्हा पुढे शॉर्ट बॉल त्याचा परफेक्ट वापर, परफेक्ट स्ट्रोक मैदानाच्या मध्ये केलाय. हाई बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय, परंतु तो 1 बाउन्स ने गेलाय, चौकार आलाय आणि चौकारानंतर स्कोर कार्ड मध्ये धावा झाल्यात 55. 26 ची गरज आहे. संख्या बघायला मिळते ती म्हणजेच 55. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज. जलतरे अप्रतिम बॅटिंग करताना या मॅच मध्ये जी कमबॅकिंग झाली ना जेलच्या माध्यमातून, अल्फाज कामगिरी थे इसकी लाजवाब खूबसूरत बल्लेबाजी. आणि याही वेळेला काही टोळून आहे एक भव्य षटकार आणि या षटकारानं 14 चेंडूमध्ये 52 धावा. या ठिकाणी दुसरी हाफ सेंचुरी, पहिली हाफ सेंचुरी बॅटिंग बघायला मिळते जलतरेच्या माध्यमातून. एडवन बाबांमध्ये चर्चा सुरू झाल्या जलतरे यांच्या नावाची. जलतरे काहीतरी करे असं दादा म्हणतात. वा जल 14 बॉल मध्ये 52 धावेची एक अफलातून इनिंग त्याला मैदानाच्या मध्ये साकारलाय. आणि अजित सर पहिल्या षटक 12 धावेचं होतं. येस सर, तिथे एक विकेट आली होती, आले कमबॅक केलं, 4 धावा देत एक विकेट मिळवली. पण आता दीप्तीच्या षटकामध्ये 14 नाही, 12 नाही, 4 नाही, लढण्याचा इतिहास आमचा, हरण माझ्या रक्तात नाही, जोपर्यंत मैदानात उभा मी जिंकून येतीलही शक्य नाही. अशा रुबाबामध्ये जलतरे या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये
मालिके सध्या मैदानाच्या मध्ये अमित पाटील पाहायला मिळत आहेत. कमबॅक करण्यासाठी संधी त्यांच्याहीकडे असणार आहे. 12 बॉल मध्ये 20 धावेची गरज. दुसऱ्या बाजूला मितेश अगदी 7 जलतरे यांना देतोय. पुढचा बॉल दुसऱ्या बाजूला देखील मैदानाच्या मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, बारीकीचा प्रयत्न झाला होता. काही बॉल आता मध्ये आला. एक धाव तिथे कंप्लीट होतोय. यश अगदी नाराज आहे. संघाची धावसंख्या 62 च्या घरामध्ये पोहोचले. 11 बॉलसाठी 19 धावांची गरज आहे. ही पार्टनरशिप जर अजित सर पाहिली ना, ती देखील आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने होऊ लागल्या आहेत. कारण 11 बॉल मध्ये 36, मितेशच्या 5 आणि जलतरेच्या 30 ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर बॅटिंग इथे बघायला मिळते. 11 चेंडू आणि आता 19ची गरज आहे. मॅच मध्ये थरार बघायला मिळतो. हाय व्होल्टेज ड्रामा जलतरेच्या विस्फोटक नॉक मध्ये तयार झालाय. वन शॉट या ठिकाणी गुडघा टेक. हो आणि माझा शॉट एक असं म्हणत होता, परंतु काय फिल्डिंग बघायला मिळते तिकडे. अधिक जबरदस्त फिल्डिंग आहे इथे. तुम्हाला उत्कृष्ट क्रिकेट एक जबर सहयोग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. रेकॉर्ड याही फलंदाजाच्या नावावरती आहे. विठ्ठलवाडीचे मैदान 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याचा भूतपूर्व कारण माझ्याने केलाय. तो सहयोग मैदानाच्या प्रयत्न मैदानाच्या मध्ये करण्यात आला. बॅटला बॉल स्पर्श झाला असं चित्र दिसतंय आणि तिथे मात्र पंचांनी मैदानाच्या आतमध्ये यस अमित पाटील योग्य वेळी लेकिन लाईनला मेंटेन करत या मॅचला पुरुष दुहेरी वळणावरती घेऊन आलाय आणि जबरदस्त गोलंदाजी करत पुरुष थोडस बॅटिंग टीम कडे प्रेशर कन्व्हर्ट केलंय. परंतु हे प्रेशर जर कन्सॉलिडेट झालं ना, शेवटचे 2 चेंडू जर चांगल्या दिशेने हाताळले तर थोडस पुरुष बॅटिंग टीम बॅकफुटवरती बघायला मिळू शकते. जयंत दाखल झालाय समोर. अमित पाटील काय गोलंदाजी करतायत. 8 चेंडू 18चं इक्वेशन आहे. चर्चा सुरू आहे मॅचची. पुढील चेंडू आणि जयंत शॉट अंपोलला सक्सेस केलाय. जबरदस्त शॉट खेळ चालाय. भव्य दमदार तगडा षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय होतीये आणि 69. आता 7 मध्ये हव्यात ते 12. नवा जुना 7-12. 7-12चा उतारा जर आठवलं की बाबा प्रत्येकाला 7-12ची मॅच पण आठवत आहे.
बघूया आणि स्ट्राईक त्याने घेतले. नील न्यू ओमान मैदानाच्या आतमध्ये येतात. जिने हो गया
या आपण आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच मृदुल पाटील यांना देतोय. सुंदर कामगिरी ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलंय माननीय प्रफुल्ल वैती सरांच्या शुभ असते आपण देतोय मृदुल पाटील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार. प्रफुल्ल पाटील साठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहे. त्यानंतर आम्ही या मॅचचा आणखीन एक हिरो ज्या तऱ्हेने बॅटिंग केली आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी 1967 धावांची विस्फोटक खेळी ज्या तऱ्हेसाठी जोरदार टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. आपण बघतायत माननीय प्रफुल्ल वैती सरांच्या शुभ असते पुढे आपण महत्वाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतोय. जेल हा बॅटिंग केली आपण सर्वांची मन जिंकून घेतलेली आहे आणि प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावरती आरूढ झालेलं नाव आहे जेल. प्रेशरवाला मॅच होता तू हँडल केलंय. काय फील होत होतं जेव्हा तू मैदानाच्या आतमध्ये होता थोडस पाठपुटवरती टीम होती परंतु तुम्ही जो चार स्वीकारला आणि विजयामध्ये परिवर्तन केला काय बोलशील आपल्या अप्रतिम खेळीबद्दल. तुम्हाला एबी ट्रॉफी खेळताना किती आनंद वाटतो. फार कमी बोलतोय ज्यांतर नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. त्यानंतर आपण मुख्य मंचावरती सन्मान सोहळ्याकडे वळतोय. आदरणीय प्रफुल्ल वैती सरांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. माननीय अजयजी भोईर सरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण माननीय प्रफुल्ल वैती सरांचा करूया येथे वेलकम. सर आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत आहे. एबी ट्रॉफीच्या या भव्य अतिथी कक्षामध्ये आपण बघतायत त्यांचा शुभ सन्मान अजयजी भोईर साहेबांच्या शुभ असते आपण करतोय. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ईश्वर चरणी आम्ही प्रार्थना करतोय. तदनंतर आम्ही सन्माननीय विकाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही अजयजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण आणि विकाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. थँक्यू सर. आपण स्थानपन्न व्हा आणि मागचा मनमुराद आनंद आपण मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. या दरम्यान प्रत्येकाच्या मदतीला धावून येणार एक मोठं नाव म्हणजे त्यांचे सन्माननीय मंगेशजी किणी साहेबांचं शुभागमन झालंय. आम्ही राजेजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण मंगेशजी पाटील साहेबांचं करूया या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून मायेचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक हार्दिक स्वागत. कधी आपण मंगेशजी किणी सरांना कॉल करा एका हक्केला धावून येणारं नाव म्हणजे आमचे मंगेशजी किणी साहेब. त्यानंतर आम्ही बंटी त्याला विनंती करतोय की आपण आपला शुभ सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जाईल.